या आर्टिफॅक्ट एपिसोड कटला राव या. ओके, मला काही गोष्टी सांगायच्या आहे राव या. काफी गरम वाटून राहिलं. पहिले मी हे स्वेटर काढतो यार. बरं वाटत आहे. आताच जेवलो आणि याच्यात स्वेटरचं ओझं. ओके, आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 982. आजची तारीख आहे 15 नोव्हेंबर 2017. आता वाजले करीब रात्रीचे 10 वाजले आहे. ओके, चला समोर जाऊन प्रॉब्लेम बहुत जास्त राहणार राव या. म्हणजे कसं आहे की मी ऑलरेडी डिसाईड, म्हणजे एक प्रकारे मला माहीत आहे, बट नाही का कसं आहे की हे अशी माझ्यावर अशी सिच्युएशन आहे का समोर चिखल आहे आणि मला वाटते मी ते पार करू शकतो, ही ते सिच्युएशन आहे या. बट ॲक्च्युली चिखलात गेल्यावर पाय कसा फसते आणि पाय किती खराब होते, ॲक्च्युली त्या पोझिशनवर जाऊन आपल्याला माहीत नसते का ती गोष्ट किती कठीण आहे. इथून सांगताना खूप जास्त इझी वाटते राव या. आणि मी आतापासूनच प्रिडिक्ट करतो राव का समोर माझ्या लाईफमध्ये बहुत भयानक चिखल राहणार आहे या. म्हणजे आता समोर, म्हणजे आतापासून करीब 1 किंवा 2 वर्षापर्यंत बहुत जास्त चिखल लागणार आहे. याच्यामध्ये माझे पाय भरणार आहे वगैरे वगैरे, ऑल दिस काइंड ऑफ स्टफ या. एक गोष्ट लक्षात ठेव, एक गोष्ट डेफिनेटली लक्षात ठेव की सांगू, वडिलांच्या कोणत्याच प्रॉपर्टीला आपलं म्हणूच नको. डूड, हे वडिलांचं घर आहे, आपलं घर नाही. वडिलांचा पैसा आहे, आपला पैसा नाही. मी त्यांचा मुलगा आहे, त्यामुळे ते मला पोसून राहिले आहे या. आणि माझं कर्तव्य आहे का मी त्यांना म्हातारपणी पोसीन. ओके, एवढं लक्षात ठेव. दुसरा, वडिलांच्या पैशावर बिलकुल नजर ठेवू नको. त्यांनी आतापर्यंत आपल्याला शिकवलं, इथपर्यंत काबिल केलं का आपण काही ना काहीतरी करू शकतो. हे एक खूप मोठं आहे. तिसरी गोष्ट की कधी कधी नाही का आपण अशा काही गोष्टी करतो, म्हणजे आपण आपल्या स्वप्नाच्या मागे धावण्यासाठी एक प्रकारे प्रवृत्त होतो. त्यामुळे काय होते की आपण आपल्या घरच्यांना लिटिल बिट प्रमाणे आपण हर्ट करतो. तर ते शायद तू करू शकते या. कारण कसं आहे की मला का सांगायचं आहे आणि मी का सांगून राहिलो राव. एक प्रकारे नाही का आता राईट नाव नाही का मी आई वडिलांसोबत कन्व्हर्सेशन करून राहिलो होतो की रिटायरमेंट आहे तर पैसा कसा वगैरे वगैरे कशाप्रमाणे हँडल करू, या साऱ्या गोष्टी. खूप सारे प्रॉब्लेम होते. हे कसं, ते कसं, ते कसं, हे कसं. तर मला नाही का माझ्या डेस्टिनीवर तर पूर्ण विश्वास आहेच या. म्हणजे अदर दॅन दॅट मी असं दुसरं काही करतो म्हणलं तर माझ्यापाशी असं काहीच नाही या. आणि मी त्यासाठी बनलो पण नाही. म्हणजे कसं की आई म्हणते का कॉम्पिटिशनकडे वळ, रेल्वेची क्लास लाव, रेल्वेची परीक्षा दे किंवा काही असं कर. ॲक्च्युली मी स्वतःला त्या कॅरेक्टरमध्ये नाही का कधी इमॅजिनच नाही केलं. म्हणजे जस्ट लाईक मी कुठे रेल्वेचा इंजिनियर आहे किंवा कोणती जॉब करत आहे. नो, म्हणजे जॉब करत आहे फॉर माय पर्पज. म्हणजे हा विचार केला आहे
की मी जॉब करीन ॲज अ डिझाईन इंटर्न म्हणून कुठे ना कुठेतरी काम करीन पुण्यामध्ये या. बट इट जस्ट फॉर माय सेकंडरी डेस्टिनेशनसाठी तो पैसा जमा करेन फिल्म स्कूलसाठी. ॲक्च्युली मला पण नाही कळून राहिलं कसं मी सांगू तर का सांगू. एक प्रकारे नाही का शब्दच येऊन न राहिले राव माझ्या हा तोंडात. आणि मला कशा प्रकारे एलॉबरेट करू हेच नाही कळून राहिलं आहे. आपण आज थोडं जास्त आर्टिफॅक्ट एपिसोड एक्सटेंड नाही करू यार. पण मी थोडं जास्त जेवलं यार. पाणी थोडं जास्त झालं आहे. एक प्रकारे नाही का आज जे सिच्युएशन आहे तर कसं एक प्रकारे मॉरल सपोर्ट आपण नाही का याच क्षणी देऊ शकतो स्वतःला. एक प्रकारे की कसं आहे की आता माझ्यापाशी कोणी साथीदार नाही आणि समोर मला जे काही करायचं आहे ना हे कसं आहे की या गोष्टीला कोणी स्वीकार नाही करेल. म्हणजे कोणी सपोर्ट नाही करेल. नॉट इवन अ मदर किंवा फादर या. कारण आपल्याला कसं ज्या दिशेकडे जायचं आहे त्या दिशेकडे नाही का आपल्याला नाही का प्रॉपरली विचार करून जायचं आहे. कारण एक वेळ आपण याच्यावर स्टेप घेतली का बस. आणि हे माईट बी नाही का माझ्या लाईफचं नाही का खूप मोठं डिसिजन होऊ शकते बहुत जास्त. त्यामुळे नाही का मी खूप याला पीसफुली सॉल्व करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे मी नाही का एव्हरीडे आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये सांगत आहे का आपल्याला असं करायचं आहे तसं करायचं आहे. आपण कसं स्वतःला या गोष्टीमध्ये प्रॉपरली अंडरस्टँड करतो. आय डोंट नो मी का बोलून राहिलो यार. प्लीज जस्ट कीप रनिंग ऑन. ओके ठीक आहे. प्लीज जास्त वाढवू नको. मला माहीत आहे 10 वाजलेत. साला दिवस कसा निघून जाते यार माहीतच नाही पडत. साला का सांगू यार बहुत फ्रॉप से निघून जाते. उद्या नागपूरला जायचं आहे. This is my artifact episode number 982. Right now we are at Maharashtra. Thank you.